जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे, गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये 17व्या क्रमांकावर आहे। या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये येऊ शकतं असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण। मी थोडे मुद्दामून तुम्हाला आकडे जे अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता, काही क्षेत्रामध्ये सवलती मासेमारांना दिलेल्या होत्या, आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही। पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छीमारांना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे, ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये 50.43% उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे। छत्तीसगडमध्ये 32.15% वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये। झारखंडमध्ये 49.52% वाढ झालेली आहे। बिहारमध्ये 45.2% वाढ झालेली आहे। कर्नाटकमध्ये 103.3 अशी वाढ झालेली निदर्शनास आलेले आहेत। हे अधिकृत सरकारी आकडे आहेत। म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय। आजच्या ह्या एका निर्णयामुळे 4,63,000 मच्छीमार मत्स्य व्यावसायिकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे। ते म्हणजे कुठले? शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत, दुसरा किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे, कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार मत्स्य व्यावसायिक पात्र होतील, मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे, शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ मच्छीमारांना मिळणार आहेत। नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत। शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना आजपासून मिळणार आहे। या बोलताना आमदार साहेबांना बोलतो या सर। पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोफ्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी त्यांना लाभ मिळणार आहे। पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल। मत्स्य व्यवसाय शाश्वत विकासाद्वारे नीलक्रांती घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे। उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात यांना उपलब्ध मिळणार आहेत। मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट, त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने यांना होणार आहे। ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे। शाश्वततेला प्रोत्साहन देणं, अन्न स्रोतांचे विविधीकरण, आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे
आपल्याला पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्ड, बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत। ज्या जिल्हा बँक, ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो, आता यापुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने ते जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात, मच्छीमार आमचे घेऊ शकतात। अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे। मला विश्वास आहे या एका क्रांतिकारकामुळे आमच्या मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल, रोजगाराची संधी उपलब्ध आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने मरीन फिशिंग मध्ये आपलं प्रोडक्शन 4.46 आहे, आंध्राचं 6.0 आहे, गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा। आंध्र प्रदेश जो 1 नंबर आहे तो 45.0, आपण फक्त 1.44 वर आहोत। या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे। मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी, माझे सचिव रेड्डीजी असतील, कुमारस्वामीजी असतील, आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील, या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकाऱ्यांचं, माझ्या मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो, कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचा राज्य कुठेही कमी पडता कामा नये, ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे, दूरदृष्टी आहे, ती ह्या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार, आता अभिमानाने ज्या ज्या सवलती, आता जे काही आता वीज दरामध्ये सवलत, हे फार मोठे, कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भुर्दंड सहन करायला लागतो। आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळणार आहे। किसान क्रेडिट जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्त्वाकांक्षी तो प्रकल्प आहे। आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता। या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकतील। नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा, तोच ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल। म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। इथेच थांबतो, धन्यवाद। आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता। काय 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 कृषी विभागाचा रोल असणार आहे की पूर्ण नाही, आमच्या मत्स्य विभागात सगळा असणार, फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत, त्यांच्या ज्या स्कीम आहेत त्या तशा आता या सगळ्या आमच्या मच्छीमार बांधवांना लागू होणार। सर, शेतकरी सम्मान योजना का भी लाभ मिलेगा क्या? सबका लाभ मिलेगा, मतलब 12,000 रुपए को मिलेंगे। देखो साहब, जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है, उनको जो फायदा मिलता है, लाभ मिलता है, वैसे इनको सब लाभ मिलेगा। आणि एक लक्षात घ्या, आप वापिस बोलते, ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का है।
अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों को है, हम लोग को इसको कैसा लागू करो वो भी देख लेंगे हम लोग। सब लाभ मिलेगा इनको, आप चिंता मत करो। नितेश जी, छत्तीसगड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी यापूर्वी अशीच योजना लागू केलेली नाही। काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत। आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय, त्यांनी 100% पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्र आपला पहिला राज्य आहे। मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधानांनी तर आहेत ना सुरू। तुम्हाला हे कळलं नाही, ज्या मच्छीमार समाजासाठी आमच्या बांधवांसाठी जो योजना आहेत ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या। आता ह्यांना कृषीचा दर्जा पण मिळणार आहे। म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो, त्याच्यामध्ये जिल्हा बँकचा विषय असतो, विमाचा असो, सगळं। आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो, जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात तशाचा तशा ह्यांना कोणा भेटणार आहे? या क्लब होणार का त्या योजनेत? होणार ना, होणार। जे शेतीला जे टॅक्स एक्झम्पशन भेटतंय ते तसं मच्छीमारांना आमच्या बांधवांना मिळणार आहे। याच्यामध्ये नक्की मच्छीमार कोण याची व्याख्या काय आहे? जमीन असते, माझा मच्छीमार कोण असं काही? मच्छीमार जिथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत, गोड्या पाण्यातले करणारे मच्छीमार आहेत, याची सगळ्याची व्याख्या तुम्हाला GR मध्ये वाचायला भेटेल। त्याची ही चर्चा आमची मंत्रिमंडळात झाली। जिथे जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना ह्याची सवलत भेटणार आहे। सगळे बघा, ज्यांना बायोमेट्रिक केलेले आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत, मच्छीमार संस्था आहेत, जे आयडेंटिफाईड त्या पद्धतीने तुकडीत बसणारे आहेत ना, त्यांना सगळ्यांना लाभ आहे। तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना। तो कोळी बांधवांच्या, कोळी वाड्यांच्या जे प्रश्न आहेत, जे सरकारकडे येत आहेत त्यांना आम्ही सकारात्मक पद्धतीने सोडवतोय। वाढवण बंदर हा प्रश्न नाही आहे, हा विकासाचा मुद्दा आहे। वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आणून ठेवतो, एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे। चौथी मुंबई जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे ते वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहे। म्हणून वाढवण बंदरामुळे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आमच्या भारत देशाला पहिल्या 3 क्रमांकावर घेऊन ठेवायचं, त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिंहाचा वाटा असणार। त्याच्यामध्ये अभी इलेक्ट्रिसिटी के हिसाब से 69 करोड़ इतना बर्डन अपने पर पड़ने वाला था, उसको हमारे फाइनेंस डिपार्टमेंट ने मान्यता दे दी। 69 करोड़ काय काय मच्छीमारांमध्ये आपल्या महाराष्ट्रात कोस्टलमध्ये 2 एक पारंपरिक मच्छीमारी आणि आता नव्यानं एलईडी मच्छीमारी। आणि आज आमच्यासाठी एवढा चांगला दिवस आहे, त्याच्यामध्ये कुठे गाठातटा आणताय? आम्ही एवढे मच्छीमार बांधव आनंदित आहोत। आता आमच्यासाठी काय चांगलं होत आहे तर आपण असे कडू प्रश्न विचारू नये। आम्हाला मच्छीमार बांधव, मग तो कुठलाही असेल, त्याला हा लाभ मिळणार आहे, कुठलाही असो। मग तो इथला हो तिथला असं नाही। मच्छीमार आहे ना, कष्ट करतो, समुद्रात जातो, घाम घेतो, मच्छीमारी करतो, आता त्याला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आहे। आता ऑफिशियल आकडा तो आहे। कर्जमाफी जे शेतकऱ्यांना स्टेट गव्हर्नमेंट लागू करणार कधीतरी ते सगळं मिळणार। जे तुम्हाला आता शेतकऱ्यांना मिळतंय ना मॅडम, तसं आता मच्छीमारांना भेटणार। प्लस आता सर्वात महत्वाचं जे बालदी आमचे आमदार साहेब, अतिवृष्टीमुळे जिथे कधीतरी नुकसान होतं, आता आमच्याकडे फयान वादळ आलं, आम्हाला स्पेशल केस करायला लागली। तेव्हा आता शेतकऱ्यांना जशा पद्धतीने अतिवृष्टीच्या अंतर्गत नुकसान भरपाई भेटते ना, तसंच सगळ्याचा लाभ हे लोकांना मिळणार। अतिवृष्टी, ओला दुष्काळ, जे काय दुष्काळ, मत्स्य दुष्काळ, जे काय त्यांना नुकसान होत आहे
त्या निमित्ताने आता त्या चौकटीत हे आमचे मच्छीमार बांधव पण राहणार आहेत. नितेशजी, या निर्णयामुळे कृषी जीडीपी जो आहे या निर्णयामुळे काय फरक पडेल, वाढेल? मी तुम्हाला ह्या निर्णयामुळे हे जे काय 2-4 राज्यांचे आकडे सांगितले, आंध्र प्रदेशमध्ये 50% पेक्षा वाढ झाली, छत्तीसगडमध्ये 32% उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. त्याच्यामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये पण वाढ होणार, जीडीपी मध्ये त्याचा फरक पडणार आणि राज्यामध्ये एकंदरीत आर्थिक विकास, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार. दरडोई उत्पन्नामध्ये जो आतापर्यंत आपण जो 17व्या क्रमांकामध्ये गोड्या पाण्याच्या मच्छीमारीमध्ये होतो, 6व्या क्रमांकामध्ये समुद्राच्या मच्छीमारीमध्ये होतो, आता ह्या एका निर्णयामुळे आपण टॉप 5 किंवा टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचू. एवढा फरक पडणार आहे या एका निर्णयामुळे. हो, तो पण ते पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्याला लिहिलं असतं ना तर मी नाही बोललो नसतो. शेवटी मला माझ्या वरळीतल्या मच्छीमार बांधवांसाठी तो जेटीचा प्रस्ताव मी पहिल्यापासून माझ्या खात्यातून आणलेला आहे, त्याची तरतूद पण केलेली आहे. पण काय आमदारांना कदाचित राजकारण करायचं असेल म्हणून ते अजितदादा म्हणून मला अजितदादांनी मला विचार मी माहिती देणार. पण वरळीच्या मच्छीमार बांधवांचा आणि जेटीचा विचार करेल. तशा पण काट्यावर पास झालेले आहेत यावेळी. एक्झॅक्ट आकडा तुम्हाला सांगतो मी. मगाशी जो किसान सन्मानचा मुद्दा झाला असं फक्त हिंदी झाला, तो जरा फक्त स्पष्ट करून सांगा कारण की ते मिळणार का, म्हणजे राज्याचा तो अजून एक मच्छीमार बांधवांना म्हणजे आता जसं तुम्हाला 4 लाख एक लक्षात घ्या, टोटल 4,83,000 आहे ना, 83,000 टोटल आहे. त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी आहेत ह्याच्यामध्ये मग इनलँड फिशिंग वाले आहे, समुद्राचे मासे सगळ्यांचं असणार. तुम्ही मच्छीमार असा बघा ना, त्याच्यामध्ये पण काय ह्याचं काय त्याचं काय कॅटेगरी कशाला एवढं बघायला पाहिजे. आम्ही बोलतो का जुने पत्रकार, नवीन पत्रकार, तरुण पत्रकार, आमच्यासाठी पत्रकार मित्र नितेशजी, तुम्ही अनेक जेटीना व्हिजिट दिलेली होती, त्यापैकी ट्रॉम्बे मध्ये जेटीना व्हिजिट दिली, तर त्याची काय त्याचा प्रस्ताव मी मागितलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या आम्हाला लोकांना विकास करायचा, आता बघा आता आर्थिक वर्ष आता सुरू झालेलं आहे 31 मार्च नंतर. आता या वर्षामध्ये कुठल्या जेटीवर आम्हाला खर्च करायचा आहे त्याची आम्ही यादी तयार केली. त्याच्यामध्ये आमच्या ट्रॉम्बेची जेटी आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्याला नुकसान भरपाई मिळत असते. समुद्रामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही, उलट आपलेच बांधव जे पर्सनेटचा वापर करतात, जे एलईडीचा वापर करतात आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करतात. आपण म्हणालात हे सगळ्या बांधवांना फायदा मिळणार आहे. एकीकडे पारंपरिक मच्छीमारी करणारे बिचारे कष्ट करतात आणि दुसऱ्याकडे समुद्राची लयलूट करतात. हा फायदा त्या लयलूट करणाऱ्यांना पण आपण देणार का? तसे प्रस्ताव माझ्याकडे आले, आमच्याकडे आले. शेवटी आम्हाला मच्छीमारांना होणारं कुठल्याही पद्धतीचं नुकसान आहे याबद्दल मला आठवतं आमचे आदरणीय आमदार बालदीजींनी मला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारलेला, म्हणून मी त्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलेलं की आमचं हे महायुतीचं सरकार आहे ना, प्रत्येकाची काळजी घेणारं सरकार आहे. म्हणून अशा पद्धतीचं एलईडीच्या निमित्ताने कुठल्याही पारंपरिकवर अगर नुकसान झालं, त्यांनी प्रस्ताव माझ्या खात्याकडे पाठवलं तर माझे खातं निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करेल आणि त्यांच्या बाजूने उभं राहील. चला येऊ का आता, कारण प्रश्न रिपीट होत आहे. हो नाही, माझा हा विषय ओव्हरलॅप होणार नाही याची काळजी मला घ्यायला लागेल. कारण का तुम्ही आता सगळे मला माझ्या खात्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. मी सतत मीडियाशी बोलणाऱ्यापैकी प्राणी आहे. तो थोडा आता ह्यावेळी मला सवलत द्या, मला हा माझ्यासाठी हेडलाईन चालवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मग आतापर्यंत काय तुम्ही विचारलं नाही? हिंदी का आया था ना सवाल, एक राजकीय प्रश्न है सर। इनका पूछने कि आज की कैबिनेट में जो मत्स्य जरा एक मिनट हिंदी तो होऊन द्या हो। सर जो मछुआरे हैं उनको कृषि किसान का आपने दर्जा दिया है, क्या है पूरा ये मामला? देखिए ऐसा है कि आज हमारे हे बाबा थांबायला लागेल, नाही तर बाहेर थोडं आरामात शांत। हमारी जो महायुति की सरकार है, आज के कैबिनेट में हमने एक क्रांतिकारी और गेम चेंजर निर्णय लिया है। उसमें हमारे मछुआरों को या मत्स्य व्यवसाय जो करने वाले हमारे जो मछुआरे हैं उनको कृषि किसानों का दर्जा हम लोग ने आज दिया है। उसके वजह से 4,83,000 इतने हमारे मछुआरों को आज से जो फायदे जो गवर्नमेंट स्कीम के माध्यम से जो हमारे किसानों को फायदा होता है वो सारे के सारे फायदे हमारे मछुआरों को भी आज से मिलेंगे। ऐसा निर्णय हमारे कैबिनेट ने लिया है। हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में हमारी सरकार, हमारे एकनाथ शिंदे साहब, हमारे अजीत दादा और मेरे सब मंत्रिमंडल के सहकारियों ने साथ में मिलकर ये सब हमारा निर्णय लिया है। उसमें जो कुछ फायदे मिलने वाले हैं उसमें इलेक्ट्रिसिटी जो वीज बोलते हैं उसमें उनको अच्छा बेनिफिट मिलेगा, सब्सिडीज मिलेंगी, अलग अलग इंश्योरेंस के फायदे उनको मिलेंगे। उसके वजह से हमारे राज्य की जो फिशिंग की जो प्रोडक्टिविटी है, जो प्रोडक्शन है, आज इनलैंड फिशिंग में हम लोग 17 नंबर पे है और मरीन फिशिंग में हम लोग 6 नंबर पे है। ये एक निर्णय के वजह से हम लोग आने वाले समय में हमारा महाराष्ट्र राज्य पहले 3 अंक में जरूर आएगा, इतना मेरा विश्वास है। सर ये फैसला कब से लागू होगा? और आज कैबिनेट में इसका डिसीजन हो गया है, उसका GR बाहर आएगा और तुरंत जो फायदे किसानों को मिलते हैं वो सारे फायदे हमारे सब मछुआरों को मिलना चालू हो गया। लेकिन क्राइटेरिया क्या रहेगा? इनका खत्म हो जाने दीजिए। सर क्राइटेरिया क्या रहेगा? जैसे किसान सभी मच्छी जमीन रहती है वैसे ही जो मत्स्य किसानी करने वाले हैं उनका क्राइटेरिया सब जो फायदे किसानों को मिल रहे हैं, क्राइटेरिया आप कैसे ये तय करेंगे कि संबंधित व्यक्ति बायोमेट्रिक है मैडम, सोसाइटीज है, उसमें सब जो मछुआरे हैं हमारे हैं उनको डायरेक्ट उसका फायदा मिलने वाला है। दोन पक्ष प्रमुख म्हणून मिळण्याची चर्चा आहे। दोन पक्ष अजून काय आहे का? जे बाहेर गावी बसले त्यांच्याबद्दल प्रश्न नाही देणार मी। सर और एक है कि जैसे कि कई सारे किसान जो होते हैं जो जमीनी किसानी करते हैं उनको कोई नेचुरल कैलेमिटी होती है तो उसको फायदा मिलेगा। अभी हमारे पास फयान आता वादळाला काय ते हिंदीची सक्ती केली तर मी तो मरीन उद्या इसे आपण का तोपुन का हो जाएगा। तो जो इस तरीके के नेचुरल कैलामिटीज में जो नुकसान होगा ना, जो नुकसान भरपाई जो किसानों को मिलती है वैसी के वैसे हमारे मछुआरों को मिलेगी। सर जैसे पर्यूषण होता है तब किसान मतलब जो पर्यूषण होता है जो जैन धर्मियों का जो त्योहार है तब सारे मच्छी मार्केट जो है बंद किए जाते हैं, तो उनके लिए कई सारे मछुआरे जो संगठन है इसका विरोध करते हैं। तो ऐसे में क्या उस टाइम पे भी उनका नुकसान बंद नहीं होता? फिश मार्केट किधर बंद होता? नहीं कैसे कुछ नहीं बंद होता, ऐसा कुछ आप लेके आइए मेरे। मच्छीमारांसाठी तुम्ही सर्व चांगले निर्णय घेतले आहेत, धन्यवाद। अभिनंदन। पण मच्छी खाणाऱ्यांसाठी जो सध्या राज्यात विरोध सुरू आहे अनेक ठिकाणी, त्या संदर्भात काही तुम्ही आता माझ्यापर्यंत कानापर्यंत आलेलं नाहीये, माझ्याकडे पोचल्यानंतर मी त्याच्याबद्दल बोलीन। चला धन्यवाद। वो कल के लिए रख दीजिए। एक फोटो घेतला तर चालेल का त्यांना मध्ये येऊन द्या आमदार बाजू। हे अजून एक आमदार काय पण परवाचं एक टोपी आण रे आमदार परवाची करंजे परवा सकाळी मला हे अजून एक घेऊन ये आमदार काय साहेब एक अजून द्या ना। हे अजून आण टोपी घेतली हे नाही कोणीतरी घाला हे चांगलं टोपी घाल ना।
येस सर, खूप खूप अभिनंदन. आमच्या मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये आज आमूलाग्र बदल झाला. मनापासून अभिनंदन. खूप लय वर्षापासून ही मागणी आज पूर्ण झाली. खरोखर मनपूर्वक अभिनंदन. चला धन्यवाद. नाही काय थँक्यू. मग परवाचं कन्फर्म करता माझी तयारी संध्याकाळी 2000 सकाळी करू. एक संध्याकाळी मला मी फोन करतो. मी याला फोन करतो. हे काय अरे वा हो आजी पकडाय. अरे मग हात नाही आता काय मंत्री त्यांच्या गाडी थोडी मी मंत्री आहे. चला अभिनंदन तुमच्या दादा. मी संध्याकाळी फोन करतो. चला धन्यवाद. आम्ही फोन करतो चला चला आपण कॅबिन मध्ये भेटू. आपल्या कॅबिनला चला. कॅबिनला आता तरी